थांबा आली 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 दूध घेऊन. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता कॉफी घेते. इकडे पूजा वगैरे परत एकदा पूजा करावी लागते ना, तर ती परत एकदा पूजा केली. आणि आता पूजा उत्तर पूजा म्हणजे उचलायची असते पूजा, तर ते आता थोड्या वेळाने करेल. थोडं 5-10 मिनटं 15 मिनटं पूजा सकाळी उठल्यावर पूजा करून ठेवायचं असतं, तर ते 5-10 मिनटं ठेवते. तोपर्यंत म्हणजे कॉफी पण संपते. आणि आता ब्लॉगची सुरुवात तर मी आत्ताच केली, कारण आमची इलू पण आज आता उठली आहे. दुधू पण पिती आमची गुन्नू, अजून पण ती बॉटलच पिते. तिची बॉटल आता थोडीशी खराब पण झालं आहे. ते निप्पल असतं ते थोडंसं फाटलं आहे, तर मी तरी पण विचार केला की फाटलं आहे तर फाटलं ते फाटलेलं म्हणजे थोडी सवय मोडेल ना तिथे. आता बाटली खराब झाली आहे सांगितलं ना, तर समजतं मला तिथे माझी बाटली खराब झाली आहे, आता त्या बाटलीमधून कसं पिणार असं म्हणून ती फाटली बाटली मी तशी ठेवली. ते निप्पल थोडंसं म्हणजे भरपूर फाटलं आहे, पण त्यातून ते ॲडजस्ट करून पिते बरोबर. तर आता ब्लॉगची सुरुवात तर मी केलेली आहे. तर बघूया आता पुढे कसं अख्खा दिवस कसं होतं. कारण आज तर दहीहंडी आहे, आणि आमच्या इथं काही दहीहंडी वगैरे आसपास असते. आणि तुम्हाला गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा. काल जन्माष्टमी होती, पण मी मला लक्षातच आहे तुम्हाला शुभेच्छा देण्याची. तर तुम्हाला गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता मला माहिती नाही प्लॅन काय तू बाहेर वगैरे जायचं आहे की नाही मला, पण लेट्स सी, बघूया पुढे कसं काय होतं. म्हणजे तोपर्यंत मी आता कॉफी संपवते, तर बोलूया. काय झालं, कशाला बघतेस? हा बोल ना. हे त्याच्यामध्ये आहे पनीर. हा पनीर आहे त्याच्यामध्ये. हा पनीर भाजी. हे आहे मशरूम, काय रे मशरूम 65 ना, मशरूम चिली 65. काय नाव काय मशरूम 65. मशरूम 65 आहे. हे आहे मशरूम 65. मी दिसते का?
आणि हे पनीर मसाला, टिक्का घरी आहे. पनीर टिक्का मसाला हा आहे पनीर टिक्का मसाला. आणि ही आहे रोटी जिला आम्ही बटर घरी आणून लावलंय है ना. जे आहे ते खरं आहे. मशरूम 65 ओके ओके ना. म्हणजे स्टार्टर आहेत ना, स्टार्टरसाठी ठीक आहे. आणि हे मेन कोर्ससाठी मस्त. पण सांगू तुला हा स्टार्टर म्हणजे ओके ओके वाटलं मला, कारण घरी आणले तिथे बसून खाल्लं ना तर मे बी त्याची टेस्ट वेगळी राहणार, कारण गरम असणार तेव्हा. हां, मी एकदा खाल्लं होतं मशरूम ड्राय, एकदम सुपर होतं. त्यात म्हणजे अजिबात असं हे कसं पण त्यात नारळामध्ये घेऊन. पण ना हे मला सध्या तरी ओके ओके वाटते, म्हणजे एवढं इंटरेस्टिंग नाही आहे. हा पनीर असतं ह्या ठिकाणी, पनीर चिली, पनीर 65 पण छान लागतं. आणि आता बटर मसाला, बटर पनीर टिक्का मसाला, पनीर टिक्का मसाला. हा पनीर टिक्का मसाल्याची टेस्ट बघूयात. शिमला मिरची घेतली आता मी पनीर टिक्का मसाला एकदा बघ. हे एक नंबर आहे, झणझणीत पण आहे आणि मस्त आहे. हां तर ॲक्च्युली मी आता जेवण आमचं संपलं म्हणजे झालं. जेवण संपलं नाही आहे, जेवण उरलं आहे. ॲक्च्युली उपवास होता शनिवारचा आणि खूप 2-4 दिवसापासून मला वाटतं उपवास चालू आहे माझा. मला वाटतं 2 दिवसापासून माझा कंटिन्यूअसली उपवास चालू आहे. उपवास आणि व्हेज पण खातो आहे ना, नॉनव्हेजची सवय आहे मला आमच्या घरामध्ये ॲक्च्युली नॉनव्हेज बनतंच, पण मी गेल्या 2 दिवसापासून मी नॉनव्हेज घरात बनवलेलं नाही. साधं ऑमलेटसुद्धा बनवलं नाही का बॉईल एग पण केलेलं नाही मी, कारण की माझ्या मुलीला लागतं. तिला पण आम्ही पनीरचं वगैरे मी बनवलं होतं की तिला खाऊ शकेल असं, कारण तिला पनीर किंवा अंडं पाहिजेच असतं काय ना काहीतरी. तर मग मी आज आम्ही मग विचार काय करायचं बाहेरचं जर जेवण मागवायचं होतं. मग हा बोलला की हा म्हणजे राकेश त्याने सांगितलं, बोलला की आपण बाहेरून मागूया मग काहीतरी. मग आम्ही बाहेरचं जेवण मागवलं. घरून फक्त भात लावला, कारण की प्लेन भातच आवडतो आम्हाला लोकांना जास्त. तर प्लेन भाताशिवाय आम्हाला जर जेवण पूर्ण नव्हतं, तरी पण आमच्या घरात कोणी प्लेन भात खाल्लाच नाही. मग आम्ही बाहेरूनच मागवलं. आम्ही पनीर टिक्का मसाला मागवला आहे आणि मशरूम 65 मागवलं. मशरूम तर ह्याला खूप आवडतं. आणि पनीर टिक्का तर मी ह्यासाठी पनीर टिक्का मसाला मागवला, कारण की काय भाजी पाहिजे थोडीशी घ्यायला. आणि रोटी मागवलेल्या आहेत, बटर रोटी मागवलेल्या 2, रोटी मागवलेल्या आम्ही 4 मागवलेल्या. आणि त्याला आम्ही बटर घरी लावलं, कारण की बटरसोबत प्रत्येक रोटी मागे 5-5 रुपये वाढत होते. पण मशरूम 65 मला एवढं खास वाटलं नाही, मजा नाही आली. ओके होतं. आणि माझ्या पोरीने तर अजिबात थोडं पण शिवलंसुद्धा नाही, म्हणजे बघितलेलं फक्त ते शिवलंसुद्धा नाही. पोरीने घेतलं थोडंसं इलूनी आणि दाखवायला दिलं, असं वाटलं व्हिडिओ चालू आहे. मग तिने थोडंसं असं खाल्लं ना, तिखट टाकलं ना, तिने नाही तिने भात खाल्ला, सुका भात, तूप भात खाल्ला तिने नंतर. तर मग तिने तूप भात खाल्ला, प्लेन भात, म्हणून तर मी भात लावला होता, कारण मला माहिती आहे आमच्याकडे भात तर पाहिजेच. आज फर्स्ट टाईम आम्ही लोकांनी व्हेज रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेलं जेवण. मला आठवत नाही आम्ही कधी केलं होतं काय होतं, मला असं वाटतं नाहीच केलं ते, फर्स्ट टाईमच होतं. मे बी लास्ट टाईमच असेल, माहीत नाही. म्हणजे कदाचित आम्ही लोक परत काय उपवास वगैरे असेल, कारण उपवासामुळेच मागवलं होतं.
कारण उपवासामुळेच मागवलेलं आणि मी दुपारी झोपली पण नाही आहे. थोडीशी आडवी पडले होते, थोडीशी झोप मला लागणार तितक्यात मला आठवलं की मला कपडे वाळत घालायचे. कपड्यांचा मुहूर्तच निघत नव्हता वाळत घालायचा, पण बाहेर पण पाऊस आहे ना, म्हणून बाहेर कपडे वाळत घालू शकत नव्हते. त्याने मी कसं करून आता ॲडजस्ट केले. थोडे कपडे घरात केले, थोडे मी बाहेरच टाकले, विंडोमध्ये टाकले. बघूया आता उद्या ते सुकणार तर नाही आहेत नो डाऊट. आज पाऊस चालू आहे, गोपाळकाला आहे ना, आज पाऊस तर असतोच. आतिशला अजिबात शौक नाही आहे की बाहेर जावं, मुलीला लहान मुलीला थोडंसं फिरवावं बाहेर. आता सणासुदीला तिला आवडेल ना, तिला पण थोडंसं वाटेल तेव्हा असं काहीतरी असतं. त्याला नाही तो शौक कसला, तर स्वतःला फिरवायचा पण शौक नाही, फिरवायचा पण शौक नाही आहे, तर तो पण नाही गेला. आणि आम्ही पण कोण कुठे बाहेर नाही गेलो. आपल्याला डिमार्टला जायचं होतं आज. आणि फायनली बघितलं तर माझं स्टेटमेंट मी बनल्याच्या नंतर जाते. तर माझं स्टेटमेंट बनलं होतं कार्डचं, क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट बनलं आहे असं काही. उद्या जाईल मी, कारण की सामान मी ऑलमोस्ट घरातून 500-1000 रुपयांचं सामान तर माझं आणून झालं आहे इकडून दुकानातून, नॉर्मल आपल्या लोकल शॉप असतात ना तिथून आणून झाले. असा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आणि आपण भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये उद्या. आणि तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग जर आवडला असेल ना, तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.